नमस्कार. आज आपण एका अशा भाषणावर सविस्तर बोलणार आहोत जे कधी व्यासपीठावरून दिलंच गेलं नाही, पण ज्याच्या शब्दांनी आणि विचारांनी भारतीय समाज आणि राजकारणात अक्षरशः भूकंप घडवला. आपण बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1936 सालच्या ॲनायलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जातीव्यवस्थेचे उच्चाटन. महात्मा गांधी आणि आंबेडकरांमध्ये जो वैचारिक संघर्ष झाला त्याचंही विश्लेषण आपल्याकडे आहे. आज आपलं ध्येय हे आहे की या भाषणात असं नेमकं काय होतं की ते देण्यापासूनच रोखलं गेलं. म्हणजे कल्पना करा, देशातले एक मोठे विचारवंत एका समाजसुधारक संघटनेच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून भाषण तयार करतात, पण आयोजकांना ते इतकं टोकाचं, इतकं स्फोटक वाटतं की ते अख्खी परिषदच रद्द करतात. या नाट्यमय घटनेमागे नेमकं काय दडलं होतं? चला याचा शोध घेऊया. ही गोष्ट आहे 1935-36 सालची. लाहोरमध्ये जातपात तोडक मंडळ नावाची एक संघटना होती. ही संघटना स्वतःला पुरोगामी हिंदू समाज सुधारकांची संघटना म्हणवत होती आणि त्यांचा उद्देश चांगला होता, हिंदू धर्मातून जातीव्यवस्था पूर्णपणे काढून टाकणे. आणि याच कामासाठी त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्या वार्षिक परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमंत्रित केलं. त्यांना वाटलं की आंबेडकरांपेक्षा या विषयावर बोलण्यासाठी अधिक योग्य व्यक्ती कोणी असूच शकत नाही. बरोबर. पण गंमत म्हणजे सुरुवातीपासनं छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद सुरू झाले. एक अगदी साधा प्रश्न होता की भाषणाच्या प्रती कुठे छापायच्या, मुंबईत की लाहोरमध्ये? हे तर खूपच क्षुल्लक कारण वाटतंय. म्हणजे छापखान्याच्या वादावरून कोणी परिषद रद्द करतं का? यामागे नक्कीच काहीतरी वेगळं असणार. अगदी बरोबर. हा छापखान्याचा वाद फक्त एक बहाणा होता. मंडळाचा खरा हेतू पैसे वाचवणं नव्हता, तर भाषणात काय लिहिलंय हे वेळेआधीच तपासून घेणं होतं. बरोबर. आणि जेव्हा त्यांना भाषणाची प्रत मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना धक्काच बसला. असं काय धक्का बसला त्यांना? मंडळाचे सदस्य होते हरभगवान. त्यांनी आंबेडकरांना जी पत्र लिहिली त्यात त्यांचे आक्षेप स्पष्ट दिसतात. त्यांनी काही मागण्या केल्या होत्या, बरोबर? हो, आणि त्या मागण्या खूप बोलक्या आहेत. पहिली मागणी होती, तुमच्या भाषणातून वेद हा शब्दच काढून टाका. दुसरी मागणी होती, तुम्ही हिंदू धर्म सोडणार आहात या तुमच्या घोषणेचा उल्लेख भाषणात नको. आणि तिसरी, तुम्ही विनाकारण वेद आणि इतर धर्मग्रंथांवर हल्ला करत आहात. म्हणजे अक्षरशः काही शब्दांवरून आणि विचारांवरून एक अख्खी परिषद रद्द झाली. हे अविश्वसनीय आहे. याचा अर्थ सुधारक म्हणवणाऱ्या लोकांनाच खरी सुधारणा नको होती का? इथेच तर खरी मेख आहे. यातून त्या तथागठित समाजसुधारकांच्या मर्यादा स्पष्ट होतात. त्यांना जात सुधारायची होती, पण हिंदू धर्माच्या आणि धर्मग्रंथांच्या चौकटीत राहून. अगदी. त्यांना घराची साफसफाई करायची होती, पण घराच्या पायाला हात लावायचा नव्हता. आणि आंबेडकरांचा युक्तिवाद नेमका उलटा होता. ते म्हणत होते की जातीव्यवस्थेचं मूळच धर्मग्रंथांनी दिलेल्या मान्यतेत आहे आणि तो पायाच उखडून काढल्याशिवाय ही इमारत कोसळणार नाही. यावर आंबेडकरांनी काय उत्तर दिलं? त्यांनी या मागण्या मान्य केल्या का? अजिबात नाही. आंबेडकरांनी अत्यंत ठाम शब्दात उत्तर दिलं. त्यांनी पत्रात लिहिलं, मी भाषणातील एक स्वल्पविरामही बदलणार नाही. अध्यक्षाला जे योग्य वाटतं ते मांडण्याचं स्वातंत्र्य असलंच पाहिजे. आणि पुढे ते असंही म्हणाले की धर्माचा नाश यांसारख्या केवळ शब्दांना घाबरणाऱ्या मंडळाचा मला आदर वाटत नाही. हे खूप मोठं विधान होतं. आणि त्यानंतर काय झालं? त्यानंतर संवादच थांबला. मंडळाने भाषण बदलण्याऐवजी परिषदच अनिश्चित काळासाठी रद्द करणं पसंत केलं. आंबेडकरांच्या मते हे त्या सुधारकांच्या वैचारिक धैर्याचं अपयश होतं. हा पत्रव्यवहार म्हणजे त्या काळातल्या समाज सुधारणेच्या चर्चेचं एक उत्तम उदाहरण आहे. यावरूनच प्रश्न पडतो की असं नेमकं काय लिहिलं होतं त्या भाषणात की आयोजकांना एवढी भीती वाटली. चला आता थेट त्या भाषणातच शिरूया आणि त्यातील स्फोटक युक्तिवाद समजून घेऊया. नक्कीच. आंबेडकरांचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा हल्ला होता तो सामाजिक सुधारणा विरुद्ध राजकीय सुधारणा या वादावर. त्या काळात काँग्रेस आणि इतर राष्ट्रवादी नेत्यांचं संपूर्ण लक्ष राजकीय स्वातंत्र्यावर होतं, म्हणजे इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यावर. हो, त्यांचं म्हणणं होतं की आधी स्वातंत्र्य मिळवू, मग समाजातल्या रूढी परंपरांचं काय करायचं ते नंतर बघू. W.C. बॅनर्जींसारख्या नेत्यांनी तर असंही म्हटलं होतं की विधवा पुनर्विवाह किंवा बालविवाह यांसारख्या सामाजिक प्रश्नांचा देशाच्या राजकीय स्वातंत्र्याच्या पात्रतेशी काहीही संबंध नाही. आणि आंबेडकर हाच मुद्दा पूर्णपणे खोडून काढतात. ते खूप मूलभूत आणि बोचरा प्रश्न विचारतात. ते म्हणतात, ज्या देशात तुम्ही तुमच्याच बांधवांना सार्वजनिक शाळा, विहिरी आणि रस्ते वापरू देत नाही, तो देश राजकीय सत्तेसाठी पात्र आहे का? हा प्रश्न तर थेट वर्मावर घाव घालण्यासारखा आहे.
त्यांनी काही उदाहरणं दिली होती का? हो, आणि ती उदाहरणं खूप खूप विचलित करणारी आहेत. ते पेशव्यांच्या काळातल्या नियमांचा उल्लेख करतात, जिथे अस्पृश्यांना गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधून फिरावं लागायचं. त्यांनी मध्य भारतातल्या बलाई समाजावर झालेल्या अत्याचारांचं वर्णन केलं आहे, जिथे केवळ चांगला पोशाख घातल्यामुळे किंवा चांदीचे दागिने वापरल्यामुळे लोकांना मारहाण झाली. इतकंच नाही, तर साजूक तूप खाल्ल्याबद्दल अस्पृश्यांना मारहाण झाल्याचं उदाहरणही ते देतात. हे ऐकून अंगावर काटा येतोय. म्हणजे सामाजिक स्वातंत्र्य नसेल तर राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही, हा त्यांचा मुद्दा होता. अगदी बरोबर. त्यांचा युक्तिवाद असा आहे की जगात कोणतीही मोठी राजकीय क्रांती नेहमी सामाजिक आणि धार्मिक क्रांतीनंतरच झाली आहे. जसं युरोपात मार्टिन लुथरच्या धर्मसुधारणेनंतर राजकीय क्रांती झाली. किंवा भारतात गौतम बुद्धांच्या सामाजिक क्रांतीनंतर मौर्य साम्राज्याचा उदय झाला. हो, आंबेडकरांच्या मते हजारो जातींमध्ये विभागलेला समाज हा एकसंध राष्ट्र म्हणून कधीच उभा राहू शकत नाही. तो आतून पोखरलेला असतो. ठीक आहे. यानंतर ते थेट जातीव्यवस्थेचं समर्थन करणाऱ्यांच्या युक्तिवादांवर येतात. त्यातला एक प्रमुख युक्तिवाद म्हणजे जात म्हणजे श्रमविभागणी. हो, आणि या युक्तिवादाची आंबेडकर जी चिरफाड करतात ती खूप महत्वाची आहे. ते म्हणतात ही केवळ श्रमाची विभागणी नाही, ही श्रमिकांची जन्मावर आधारित विभागणी आहे. एक मिनिट, हे मला नीट समजून घ्यायचं आहे. श्रमविभागणी आणि श्रमिक विभागणी यातला फरक इतका मोठा काय? वरवर पाहता दोन्ही सारखंच वाटतं. खूप चांगला प्रश्न आहे. श्रमविभागणी म्हणजे समाजात वेगवेगळ्या कामांची वाटणी होणे, जी प्रत्येक समाजात असते. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी शिक्षक. बरोबर. पण श्रमिक विभागणी म्हणजे जन्मानेच ठरवून टाकणं की कोणतं काम कोणी करायचं, आणि तेही पिढ्यानपिढ्या. आंबेडकर म्हणतात की ही एक उतरंड आहे, ज्यात कोणीतरी जन्मानेच श्रेष्ठ आणि कोणीतरी जन्मानेच कनिष्ठ आहे. ही विभागणी व्यक्तीच्या नैसर्गिक कौशल्यावर किंवा आवडीनिवडीवर आधारित नाही. त्यामुळे समाजाची प्रचंड हानी होते. म्हणजे एखाद्या मुलामध्ये उत्तम शास्त्रज्ञ होण्याची क्षमता असेल, पण त्याचा जन्म एका विशिष्ट जातीत झाला म्हणून त्याला आयुष्यभर तेच काम करावं लागतं जे त्याचे पूर्वज करत होते. अगदी. यामुळे प्रतिभा वाया जाते, व्यवसायात बदल करण्याची संधी मिळत नाही आणि बेरोजगारी वाढते. म्हणजे हे समाजाच्या प्रगतीलाच खीळ घालणार आहे. आता मला तो फरक स्पष्ट कळाला. आणि मग येतो तो मुद्दा ज्यामुळे आयोजकांची झोप उडाली होती. जातीच्या विनाशाचा एकमेव उपाय. हो, हा त्यांच्या भाषणाचा कळस आहे. आंबेडकर म्हणतात की सहभोजन किंवा इतर सुधारणांनी जातीपातीतील भेद नष्ट होणार नाहीत. खरा आणि एकमेव उपाय आहे आंतरजातीय विवाह. कारण आंतरजातीय विवाहच आपले आणि परके ही भावना मुळापासून नष्ट करू शकतो. पण लोक आंतरजातीय विवाह का करत नाहीत? आणि इथेच आंबेडकर त्या सगळ्या वादाच्या मुळावर घाव घालतात. ते म्हणतात लोक आंतरजातीय विवाह करत नाहीत कारण त्यांचा धर्म त्यांना तसं करण्यापासून रोखतो. त्यामुळे खरी समस्या लोकांच्या वागण्यात नाहीये, तर त्या रूलबुकमध्ये आहे, ज्याला ते पवित्र मानतात. जोपर्यंत तुम्ही त्या रूलबुकचा म्हणजे धर्मग्रंथांचा दैवी अधिकारच नाकारत नाही, तोपर्यंत तुम्ही फक्त फांद्या छाटत राहाल. मूळ झाड तसंच राहील. हीच ती स्फोटक कल्पना होती. म्हणूनच त्यांनी तो अंतिम आणि सर्वात मूलगामी उपाय सुचवला होता. नानकांप्रमाणे त्यांचा अधिकारच नाकारायला हवा. तुम्हाला हिंदूंना सांगण्याचं धाडस करावं लागेल की त्यांची खरी समस्या त्यांचा धर्म आहे. तुम्हाला श्रुती आणि स्मृतींवर आधारित धर्म नष्ट करावा लागेल. इथे श्रुती आणि स्मृती म्हणजे काय हे आपण श्रोत्यांसाठी थोडं स्पष्ट करूया. नक्कीच. हे स्पष्ट करणं महत्वाचं आहे. श्रुती म्हणजे जे ग्रंथ दैवी किंवा अपौरुषेय मानले जातात, जसे की वेद, आणि स्मृती म्हणजे जे नियम, कायदे आणि सामाजिक आचारसंहिता सांगतात, जसे की मनुस्मृती. आंबेडकरांचं म्हणणं होतं की या दोन्हीच्या आधारावर उभी असलेली विषमतेची व्यवस्थाच नाकारायला हवी. पण धर्म नष्ट करणे याचा अर्थ ते नास्तिकतेचा पुरस्कार करत होते का? नाही, अजिबात नाही. हा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. आंबेडकरांना नियमांवर म्हणजे रूल्सवर आधारित धर्म नाकारून तत्वांवर, प्रिन्सिपल्सवर आधारित धर्म हवा होता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक मानवी मूल्यांवर आधारलेला. तर हे होतं ते भाषण. पण कथा इथे संपत नाही. भाषण जरी दिलं गेलं नसलं तरी आंबेडकरांनी ते स्वतःच्या खर्चाने प्रकाशित केलं. आणि त्यावर महात्मा गांधींनी त्यांच्या हरिजन वृत्तपत्रात प्रतिक्रिया दिली. इथूनच भारताच्या या दोन महान नेत्यांमधल्या एका मोठ्या वैचारिक वादाला सुरुवात झाली.
हो, आणि हा वाद समजून घेणं खूपच रंजक आहे. गांधीजींनी आंबेडकरांच्या युक्तिवादांवर काही मूलभूत आक्षेप घेतले. गांधीजींचा पहिला आक्षेप होता की आंबेडकरांनी धर्मग्रंथांमधून जे संदर्भ दिले आहेत ते कदाचित मूळ ग्रंथांचा भाग नसतील, त्यात नंतर भेसळ झाली असेल. हा तर खूप मोठा आक्षेप आहे. अगदी बरोबर. पण त्यावर आंबेडकरांचं उत्तर खूप व्यावहारिक होतं. ते म्हणाले, सामान्य माणसाला मूळ काय आणि भेसळ काय यातला फरक कळत नाही. त्याला पुरोहित जे शिकवतात तेच तो खरा धर्म मानतो. म्हणजे पुस्तकात काय लिहिलं आहे यापेक्षा समाजात काय मानलं जातं, काय आचरणात आणलं जातं हे जास्त महत्त्वाचं आहे. गांधीजींचा दुसरा मुद्दा संतांबद्दल होता. त्यांचं म्हणणं होतं की धर्मग्रंथांचा खरा अर्थ विद्वानांपेक्षा संतांनी लावलेला ग्राह्य मानावा. आणि तुकाराम, ज्ञानदेव, चैतन्य यांसारख्या संतांच्या शिकवणीतून खरा सहिष्णू हिंदू धर्म दिसतो. आंबेडकर हिंदू धर्माला त्याच्या वाईट उदाहरणांवरून तोलत आहेत, असं त्यांचं मत होतं. यावर आंबेडकरांनी एक खूप मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, संतांनी कधीही थेट जातीव्यवस्थेच्या रचनेवर हल्ला केला नाही. त्यांनी देव आणि माणूस यांच्यातील समानतेबद्दल शिकवलं, पण माणसामाणसांतील सामाजिक समानतेबद्दल ते फार काही बोलले नाहीत. त्यामुळे लोक संतांचा आदर करतात, पण त्यांचा अनुकरण करत नाहीत. आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारला तो अधिक महत्त्वाचा होता. खरा प्रश्न हा आहे की वाईट लोकांची संख्या इतकी जास्त का आहे आणि उत्तम संतांसारख्या लोकांची संख्या इतकी कमी का? याचं कारणच चुकीच्या धार्मिक आदर्शांमध्ये आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग येतो तो सर्वात मोठा मतभेद, जात आणि वर्ण या संकल्पनांबद्दलचा. हो, गांधींनी जात एक हानिकारक प्रथा आणि वर्ण एक उपयुक्त व्यवस्था यात फरक केला. त्यांच्या मते वर्णाश्रम धर्म म्हणजे प्रत्येकाने आपला वडिलोपार्जित व्यवसाय करणे, ही एक आदर्श सामाजिक रचना आहे, ज्यात स्पर्धा नाही आणि स्थैर्य आहे. पण आंबेडकर हे मान्य करत नाहीत. अजिबात नाही. आंबेडकरांनी हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. ते म्हणाले की गांधीजींची वर्णव्यवस्था ही फक्त नावापुरती वेगळी आहे. ती सुद्धा जन्मावरच आधारित आहे, कारण ती वडिलोपार्जित व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे ती जाती व्यवस्थेपेक्षा वेगळी कशी? बरोबर. ती सुद्धा व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर, त्याच्या आवडीनिवडीवर आणि क्षमतेवर गदा आणते. त्यामुळे ती सुद्धा तितकीच अन्यायकारक आहे. या वादातून दोघांमधला मूलभूत फरक अगदी स्पष्ट दिसतोय. बरोबर. या दोघांमधला फरक समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा एका इमारतीचा पायाच वाळवीने पोखरला आहे. गांधीजी म्हणत होते की आपण वरचे मजले रंगवून, खिडक्यादारं दुरुस्त करून, म्हणजे अस्पृश्यतेसारख्या वाईट गोष्टी काढून टाकून इमारत वाचवू शकतो. पण आंबेडकर म्हणत होते की ही तात्पुरती मलमपट्टी आहे. जोपर्यंत तुम्ही तो पोखरलेला पाया म्हणजे धर्मग्रंथांवर आधारित वर्ण आणि जातीव्यवस्था उखडून नवीन पाया भरत नाही, तोपर्यंत ही इमारत कधीही कोसळेल. म्हणजे एकाला सुधारणा हवी होती तर दुसऱ्याला नवनिर्माण. अगदी. तर आज आपण एका रद्द झालेल्या भाषणामागील नाट्य, त्यातील जातीव्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारे युक्तिवाद आणि त्यानंतर भारताच्या दोन महान नेत्यांमध्ये झालेला वैचारिक संघर्ष पाहिला. हे खरंच अविश्वसनीय आहे की जवळपास 90 वर्षांनंतरही हे विचार तितकेच महत्त्वाचे वाटतात. हो, आणि आंबेडकरांचं भाषण आजही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतं. ज्या धार्मिक कल्पना किंवा सामाजिक रूढी विषमतेला मान्यता देतात, त्यांना आव्हान दिल्याशिवाय खरी सामाजिक समानता साधणं शक्य आहे का? तुम्ही एखाद्या व्यवस्थेत केवळ वरवरच्या सुधारणा करू शकता की तिला मुळापासून नष्टच करावं लागतं? हा प्रश्न आजही तितकाच जिवंत आहे. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार. आंबेडकर त्यांच्या भाषणात म्हणतात की राष्ट्र हे समान रूढी परंपरांनी किंवा रक्ताच्या नात्यांनी नाही, तर समान ध्येय आणि सहभागातून घडतं. ते म्हणतात, जातीव्यवस्थेने हिंदूंना एकसंध जीवन जगणारं समाज बनण्यापासून रोखलं आहे. आज भेदभावाने ग्रस्त असलेल्या जगात आपल्या समाजात खऱ्या अर्थाने एकसंध जीवन निर्माण करण्यासाठी काय आवश्यक आहे? समान कायदे, समान तत्व की अजून काही? यावर नक्की विचार करा. अशाच विचारांना चालना देणाऱ्या पुस्तकांवर आणि कल्पनांवर अधिक सविस्तर चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हा संवाद तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. आणि मला वाटतं की श्रोत्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. जवळपासच्या बुक स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे सहज उपलब्ध आहे. अगदी. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.